1997 साली या लाल किल्ल्याच्या बाजूला बॉम्बस्फोट झाले, 2000 साली झाले आणि 2025 साली पुन्हा बॉम्बस्फोट लाल किल्ल्याच्या बाजूला झाले. हे अत्यंत गंभीर आहे. परंतु योगायोग म्हणा, दुर्लक्ष म्हणा किंवा सरकारचं फेल्युअर म्हणा, हे एका विशिष्ट पक्षाचं सरकार तिन्ही वेळेला केंद्रामध्ये होतं, त्याच वेळेला व्हावं. याचा अर्थ सरकारची इंटेलिजन्स ब्युरो म्हणा किंवा सरकारची तपास यंत्रणा म्हणा, पोलीस यंत्रणा म्हणा किंवा ज्या ज्या काही एजन्सी आहेत त्या किती फेल्युअर आहेत, हा देशाच्या हिताच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. बॉम्बस्फोट घडले, ते बॉम्बस्फोट दहशतवाद्यांनी घडवले की आणखी कोणी घडवले त्याचा शोध तर लागलाच पाहिजे, त्यांना प्रचंड शिक्षा झाली पाहिजे. पण सरकारनं सुद्धा आपल्या कारकिर्दीमध्ये 3-3 वेळेला अशा घटना घडतात, यातून काहीतरी बोलू शकता पाहिजे. विशेष करून देवेंद्र फडणवीसांबद्दल मी बोलतो. तुम्ही संपूर्ण देवेंद्र फडणवीसांची कारकीर्द काढून बघा. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी साधारणपणे प्रत्येकाला पक्ष हा आपला असतो, सरकार हे टिकवलं पाहिजे, परंतु सगळ्यांच्या पापांवर पांघरून घालायचं, सगळ्यांची पाप त्याला आपणच सगळीकडे चिखलींची द्यायचं आणि पर्यायाने ही पाप करायला भाग पाडायचं, याला कारणीभूत सर्वस्वी देवेंद्र फडणवीस आहेत. एकही पैसा न देता एवढा मोठा जमीन व्यवहार होऊ शकतो. एकही पैसा न देता, स्टॅम्प ड्युटी न तोडता एवढा मोठा जमीन व्यवहार होऊ शकतो. एवढी तहसीलदाराची ताकद असू शकते. हे तहसीलदारला अधिकार आहेत रजिस्ट्रेशनचे. आणि हे समजतात काय लोकांना? रजिस्ट्रेशन करण्याचे अधिकार वगैरे तहसीलदारला आहेत का? कोणाला अधिकार आहेत ते? पण एखादा असा आपल्या माणसाचा गुन्हा बाहेर आला की देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा माईक समोर येतात. तसं काही घडलेलं नाही, ती चुकीची माहिती आहे वगैरे वगैरे. आणि विरोधकांच्या बाबतीत जरा बातमी आली, कायदा कोणी हातात घेऊ नका, कायदेशीर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही, तो कोणीही मोठा असू द्या, कायद्यासमोर सगळे सारखे, असा सावसूतपणाचा आव आणण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस करतात. त्या देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीमधली अशी अनेक पाप आपण सांगू शकतो. एवढा मोठा घोटाळा एक तहसीलदार करू शकतो, तहसीलदार करू शकतो. सगळे चोर आहेत त्याच्यामध्ये. ज्या वेळेला त्याला क्लीन चिट देतात त्यावेळेला राज्याचा मुख्यमंत्री त्या माणसाच्या बाजून चिट देतं. काय झालं त्या जयकुमार गोरे बाबतीत, काय झालं ते निंबाळकर खासदार त्यांच्या बाबतीत. असे अनेक उदाहरण आहेत. देवेंद्र फडणवीस स्वतः येऊन सांगतात त्यांनी असं काही चूक केलेली नाही, काही गैर केलेलं नाही. मुरलीधर मोहोळांचं काय झालं? काय झालं काय? तुम्ही परस्पर अशा पद्धतीचं ज्यावेळेला एखाद्याला क्लीन चिट देता त्यावेळेला तपास यंत्रणेला तुम्ही इनडायरेक्ट आदेश देता की मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून याची बाजू घेतलेली आहे. कसा तपास होईल? कशी कारवाई होईल? अधिकारी कसा तपास करू शकतील? याच्यापूर्वी अनेक वेळेला मी ऐकलेलं आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जोपर्यंत तपास पूर्ण होईपर्यंत याबाबत भाष्य करू नये किंवा भाष्य एकाच गोष्टी करता करावं की ही चौकशी कठोरपणे केली जाईल आणि जो चुकीचा असेल त्याला कठोर शिक्षा केली जाईल. काय झालं अक्षय शिंदेचं? आर्या रोहित आर्या काय झालं? काय त्यांनी 17 मुलं वेटीस धरले, त्याचं समर्थन होऊ शकत नाही. पण तो नुसता स्टेनगन आणायला गेल्याबरोबर पीआयने त्याला गोळी घालून खलास करून टाकला. अरे काय करताय काय तुम्ही? विरोधक संपवतात ते संपवत आहेत, पण कुठे आपल्या कार्यकर्त्याचं पाप दडलं असेल तर त्यातला साक्षीदार पण तुम्ही संपवून टाकता. काय चाललंय काय तुमचं? हे राज्य आहे कोणाचं? महाराष्ट्रामध्ये खरं सांगायला गेलं या सगळ्या गोष्टीच्या विरुद्ध आवाज उठला पाहिजे. पण जो आवाज उठतो त्याचा आवाज त्याचा दाबला जातो. या सगळ्यामुळं हे सगळे प्रकार वाढलेले आहेत. उद्या 12 तारखेला काय वाटतं तुम्हाला? होईल का सुनावणी? राज्य कोणाचं आहे? सुनावणी होईल असं वाटतं तुम्हाला? एक क्लिप फिरते, तुम्ही बघितलं की नाही? अजित दादा म्हणतात अरे मी 70,000 कोटीचा भ्रष्टाचार पचवला रे, पोरा 1800 कोटीचा असा तू पचवू शकत नाही. अशी क्लिप फिरते, ते पोरग्याला म्हणतात.
हे राज्य आहे सध्या. सध्या हे राज्य चालू आहे. राज्य हे चालू आहे. सक्षम बारवर कारवाई कधी झाली? मे महिन्यामध्ये, जून महिन्यामध्ये. तो बंद कधी झाला? कारवाई झाल्यापासून बंद नाही झाला. तो मुद्दा उपस्थित केल्यानंतर बंद झाला. काय भयानक चालू आहे. भयानक मित्रांनो चालू आहे. असं आहे. इथं काल पोलीस स्टेशनला माझ्या मुलावर तक्रार केली तर मला काय म्हणायचं नाही. काय खंडणी बहादर होते. अहो पीआयनी, तिथल्या पीआयनी हा विवेक इथला मला वाटतं अनेक भ्रष्टाचार करून गेलेला तुमचा आहे रे, त्याला खास खेडमध्ये घेऊन गेले. तक्रार घेतलं नाही त्यांनी. आणि त्यांची एवढी मस्ती की त्यांनी लिहून दिलं की या पुढाऱ्यांची नावं वगळा. रामदास कदमांचे भाऊ, गृह राज्यमंत्र्यांचा काका चंद्रकांत उर्फ अण्णा कदम आणि त्यांचे जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण यांची नावं वगळा तर मी तक्रार घेईन. हे लेखी दिलंय त्यांनी. कुठलं पोलीस खातं? कुठलं पोलीस खातं? मी तर काही त्याला सोडणार नाहीच आहे. मी तर त्यांच्या विरोधात तक्रारी केलेल्याच आहे. मी प्रायव्हेट फौजदारी त्यांच्यावर दाखल करतोय. पण असे कितीतरी लढतात त्यांच्या विरोधात. कोण लढणार आहे त्यांच्या विरोधात? कसे लढणार? पोलीस स्टेशनला तक्रार घेत नाहीत आणि लिहून देण्याची हिंमत होते की यांची नावं वगळा. अरे मग माझ्या मुलाच्या तुम्ही तक्रार घेतली तेव्हा तो पुढाऱ्याचा मुलगा नव्हता? त्या विवेक अहिरेचे दापोलीकरांनी मला कारनामे काय काय दिले आणखीन द्या रे. तुम्ही पत्रकार शांत झालेले आहेत.